यानंतर जाणार आहोत कोकणामध्ये। खरं तर निसर्गानं भरभरून दान टाकलेलं आहे कोकणामध्ये आणि कोकणातल्याच रत्नागिरीतल्या येसरवाडीला आज आपण जाणार आहोत। या येसरवाडीमध्ये रस्ता चोरीला गेल्याचं कळतंय। खरं तर रस्ता मंजूर झालेला होता। या ठिकाणी ही जी दृश्य आहेत ती पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल खरंच या ठिकाणी घर असावं, मात्र या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता जो मंजूर झाला होता तो चोरीला गेलेला आहे। काय आहे हे प्रकरण पाहूयात। डोंगराच्या कुशीत वसलेलं येसराडवाडी नजारा बघून जीव फुलून जाईल। पण इथे रोज राहणं कर्म कठीण आहे, कारण गावाला ना रस्त्याची सोय आहे ना पाण्याची। मोठ्या खटपटी करून येसराडवाडीला रस्ता मंजूर झाला, पण तो अचानक चोरीला गेलाय। सूचना क्रमांक 11 आणि अनुक्रमांक 26 अंतर्गत सदरचा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याची टेंडर नोटीस निघालेली आहे। असं असताना मी प्रत्यक्ष ज्यावेळेस काम बघायला आलो तेव्हा इथे काम का चालू नाही म्हणून मी पाहायला गेलो तर ते काम चाललंय शिरगाव अंतर्गत रस्त्याचं काम चाललंय खोपी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये। मंजूर झालेला 10 लाखांचा रस्ता निविदा निघाल्यानंतर अचानक चोरीला गेल्यामुळे ग्रामस्थांनी शोध सुरू केला आणि समोर आली एक धक्कादायक बाब। सेनेचे रवींद्र वायकर रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत। जोगेश्वरीत त्यांचं वास्तव्य आहे आणि याच भागातील एका माजी नगरसेवकाच्या खोपी गावातील घराकडे जाण्यासाठी येसराडवाडीच्या निधीचा चुराडा झाला। ते कुठेतरी दबाव आणून पालकमंत्र्यांच्यावर, पालकमंत्री फंडातूनच कुठेतरी पैसे खर्च केले होते, पालकमंत्र्यांच्या दबाव आणून, कारण ते ग्रस्त मुंबईला राहतात आणि पालकमंत्री सुद्धा त्या जोगेश्वरीतच राहतात आणि त्यांचे पहिले चांगले संबंध आहेत आणि त्या संबंधाचा फायदा उठून तो रस्ता पळवला गेला। रस्त्याची चोरी पकडली आणि मग एबीपी माझाच्या टीमने बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना गाठलं, तर त्यांचं उत्तर या सगळ्यावर कडी करणारं होतं। नाही तसं नाही म्हणता मी, नेमका तुम्ही या विषयात नेमकं काय करणार आता? नाही, आता आम्ही ग्रामपंचायतीकडे रेफर करणार आहे ना। हां, काय मागणार तुम्ही? हा जो रस्ता आहे ना तो शिरगाव गाव अंतर्गत असा आहे, ते ग्रामपंचायतीला कुठं अपेक्षित आहे शिरगाव गावांतर्गत त्यांच्याकडून घेणार आम्ही। पण टेंडरमध्ये जर येसरवाडीचा उल्लेख आहे, टेंडरमध्ये ते चुकून झालेलं आहे। ते काय चुकलं? ते नाव जे येसरवाडी आलंय ना ते तसं नाही, शिरगाव गावांतर्गत रस्ता आहे तो। येसराडवाडीने धरणासाठी जमीन दिली, गाव डोंगरावर आलं, रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांनी वर्गणी काढली, श्रमदान करून कच्चा रस्ता बांधला। सकाळ संध्याकाळ 2-3 खेपा मारतो पाण्याच्या, तरी आणि कसलीच सोय नाही आमच्याकडे। दळण वगैरे काय करायचं म्हटलं तरी आम्हाला डोक्यावरून वर न्यावं लागतं। दुसरी कसली गाड्यांची वगैरे काही सोय नाही। एखादा माणूस जर आजारी पडला तर त्याला उचलून खाली आणावं लागतं आणि खाली दवाखान्यात नेतोपर्यंत त्याचा जीव जातो, तो काय जगत नाही माणूस। त्याच्यामुळे कोणतीच सुविधा नाही, पाणी पण नाही, रस्ता पण नाही। गरोदरबाई आणि दुर्धर आजारी माणसाने येसराडवाडीत राहायचं कामच नाही, कारण इमर्जन्सीला इथे देव सुद्धा धावून येण्याची शक्यता कमीच आहे। त्यामुळे रवींद्र वायकरांना विनंती आहे, एकदा चोरीला गेलेला रस्ता शोधून द्या म्हणजे झालं। सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, येसराडवाडी। सरकार याची दखल घेईल आणि या गावकऱ्यांची फरफट थांबेल एवढीच आशा आपण करू शकतो।